सेफ एक और बट एक ही चांगलं रेस्टॉरंट मला इकडे मिळत. अच्छा, बड़ी बड़ी बातें और वड़ा पाव खाते. तुम्हाला दिसेल की इथं कुणीही नाहीये. पावसात भिजले तुम्ही. गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बैक टू मेघाज व्लॉग अँड माय चॅनल मेघा धाडे. सो आज सकाळी किती वाजलेत बघू शकता तुम्ही. आत्ता वाजलेत सकाळचे 6 आणि मी निघाली आहे आमच्या गावाला. आमच्या गावाचं नाव आहे गणेशगुळे. पावसला आहे हे गाव, पावस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. सो आम्ही निघालोय गावाला, मी, साक्षी आणि हर्षिता. गुड मॉर्निंग. सो आम्ही निघालोय गावाला आणि लिओ आणि आदित्य घरी असणार आहे. आम्ही तिघी गर्ल गँग आज निघतोय आमच्या या जर्नीवर. अभी मजा आएगा ना भिडो. सो गाईज ऑन द वे पुन्हा भेटू. आता घरातनं निघतो कारण ट्रॅफिक होईल. 6 पेक्षा जास्त वाजले तर आम्ही अडकू. सो माझा प्लॅन आहे की बिफोर 9 o'clock मला पुण्यात पोहोचायचं आहे आणि मग पुणे वाया कोल्हापूर, सातारा, कराड आणि असा सगळा तो रूट घेऊन आपण जाऊया आमच्या ब्युटिफुल गावाला. चलो आणि आता thank God they are safe. एक और लेडीज निकली. Looks like they are safe. तो ऍक्सिडेंट बघितला त्याच्यामध्ये लेडीज पण होत्या, लहान मुलं पण होती. सो दिस इज रिअली स्केरी. प्लीज काळजी घ्या स्वतःची, स्वतःला जपा. सो आम्ही घेतलाय रस्त्यात एक छोटासा ब्रेक आणि ब्रेकमध्ये मी माझा ब्रेकफास्ट खाते. सो प्लीज डोंट जज मी. मी वडापाव खाते कारण दुसरं मला गरम आणि हायजेनिक असं दुसरं काही दिसलं नाही. सो आय एम हॅव्हिंग दिस वडापाव. आणि या मॅडमांनी काय खाल्लंय तर पॅनकेक्स. आणि एकटे खाल्ले. नो वन ऑफर्ड मी ऑल्सो. सगळं तू काय खाल्लं. Having strawberry shake, hash brown and pancakes. हॅश ब्राउन. आणि तू पॅनकेक्स फक्त. वाव. और आप क्या खा रहे हो अमित. वड़ा पाव. अच्छा, बड़ी बड़ी बातें और वड़ा पाव खाते. क्या बात है सर, क्या बात है सर. मुंबई का फेमस वड़ा पाव. आम्ही पोहोचलोय कराडला आणि कराडून आता आम्ही राईट मारणार आणि मग टुवर्ड्स आमच्या गावाच्या दिशेने जाणार. पण आता लागली खूप भूक आणि लंच ब्रेक घ्यावासा विचार येतोय. बट एकही चांगलं रेस्टॉरंट आम्हाला इकडे मिळत नाहीये आणि एवढी कडकडीत भूक लागलेली आहे. मुलं बिचारे बघा, मुलांची तोंड कशी पडली आहेत भुकेने. कसे अमितचं पण तोंड पडलंय, ते मास्क मध्ये दिसत नाहीये. पण सगळे खूप भुकेले झालेत आणि सगळ्यांना खूप भूक लागली. पण मला पण खूप भूक लागली. पण काहीच मिळत नाहीये, काहीच मिळत नाही. ऍक्च्युली कोकणात जाता जाता महाबळेश्वरला आल्याचा फील झाला एकदम. घाट आहे, धुकं आहे, पाऊस आहे, ग्रीनरी आहे आणि काहीच दिसत नाही आहे. धबधबा आहे. सो आम्ही पास करतोय आता हा आंबा घाट आणि मग इथून येईल साखरपा, मग हातखंबा आणि मग आमचं रत्नागिरी. खरं तर इतकं धुकं आहे ना, बाहेर काही नीट कळत नाहीये. त्यात परत इथं रेंज नाहीये मोबाईलची, त्यामुळे GPS पण बंद झालाय. बट आय गेस एवढा घाट पार झाल्यानंतर परत रेंज येईल आणि रस्ता दिसेल होपफुली. तुम्हाला एक गंमत दाखवते. माझ्यासमोर आत्ता इतकी सारी माकडं बसली आहे. मी तुम्हाला दाखवते. जस्ट एक मिनिट, मला कॅमेरा फ्लिप करायला लागेल.
भगवान के हाथों से फोन छीनना मुश्किल नहीं नामुमकिन है। बाय। है गाइस, काकड़ी खातोय। रुको 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 रुको, देखो काकड़ी लेके जा रहे हैं सब। ए कुठे चालला काकडी घेऊन? वाव, सच अ डाएट कॉन्शियस मंके। पाऊस येतोय, पावसात भिजले तुम्ही? गले में चला फायनली पोहोचलोय आमच्या गावाला आणि हे बघा आमचं सुंदरसं गाव, सगळीकडे नारळी पोपळी आणि छान छोटूसा रस्ता, टुमदार घर, कौलारू घर. आता थोड्याच वेळात दिसतील कोणाच्या बकऱ्या, कोणाच्या कोंबड्या. कडनं आम्ही आईस्क्रीम आणतो. ये फायनली 10-11 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलोय आमच्या गावाला. सकाळी 6 वाजेचे निघालेलो, आता 5:30 वाजलेत, म्हणजे ऑलमोस्ट 11:30 तास, ज्यातले मधले तास 1.5 तास आमचे लंच खाण्यासाठी किंवा टी ब्रेकमध्ये गेले. सो एक ब्रेकफास्टचा झाला ब्रेक आणि एक लंच ब्रेक झाला. त्यानंतर आम्ही कुठेही ब्रेक घेतलेला नाहीये, आम्ही थेट गावाला आलोय. खूप दमलोय, खूप लांबचा प्रवास झालाय, दगदग झाली आहे, पण आता गावाला येऊन खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय. आय एम सुपर एक्साइटेड. गाव बघितलं किती सुंदर आहे. ही आहे आमच्या गावची ग्रामपंचायत. कशा आहे अमिता ताई? अच्छा येत आहेत का? हॅलो. आम्ही जरा पाण्याच्या बाटल्या वगैरे दूध वगैरे घ्यायचं होतं ना. हा ठीक आहे, या. हे आहे मेन गेट. आराम से ये पोचलोय. सो गाईज, हे आहे माझं सुंदरसं गाव आणि मी आता आले आमच्या गावाच्या या बीचवर. आणि हा बीच अतिशय सुंदर, स्वच्छ, क्लीन असा वर्जिन बीच आहे. तुम्हाला दिसेल की इथं कुणीही नाहीये एक्सेप्ट अस. गाय बघा किती मस्त चिल करतीये, सनबाथ घेते, सनबाथ. पाणी थंड आहे. धीरे चलना, प्यार में जरा संभलना. आओ. हाय हंबा, हाय हंबा. अरे कितना है? चला. बाबू पीछे मत जाना ज्यादा, पीछे मत जाओ ज्यादा, पीछे ज्यादा खड्डा है. मज्जा येते आहे, मज्जा येते आहे, मज्जा येते आहे. माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. आराम से सीधा क्रॉस. अमित, कैसा लग रहा है हमारे गांव में? त्यांच्या काळजात भरली शहाळी. वर्ग में आगे तक नहीं. वाडांची जवळून माप